ओके. एक मिनिट हा. हम्म. मी नवरात्रीमध्ये आहे ना, एक आपण चालू केलं होतं ना सेशन, त्याच्यामध्ये एक असंच मला तर कल्पना होती की मी तर नाव घेत नाही त्याचं. मी ह्या ठिकाणी जाऊन खूप म्हणजे असं तिथे ब्रेकफास्ट साठी जाईल आणि माझे स्टेटस वगैरे टाकेन, अशी एक कल्पना मध्ये केली होती आणि ते विसरून नाही गेली मी. आणि 2 दिवसांनी माझी मुलगी मला म्हणाली की मम्मी तू आज ऑफिसला जाऊ नको. तर मी म्हटलं का गं? म्हणे नाही नको, तुला एक सरप्राईज आहे, नको जाऊ. तर मी म्हटलं ठीक आहे, नाही गेले त्या दिवशी. तर मग मला ती दुपारी घेऊन गेली. मला आपण एवढ्या वाजता निघायचं आणि ऍक्च्युली सगळे म्हणजे माझा मुलगा, माझ्या मिस्टरने सगळे जाणार होते. पण मुलांनी सांगितलं त्याला की कॉलेजला यायचं, तो येऊ शकत नाही. आणि मिस्टर रेडी झाले यायला. आणि आम्ही निघालो तर मिस्टरांचं काही काम नाही करत, तर मिस्टर आलेच नाहीत. असं झालं कॅन्सल. आणि त्याच्यानंतर असं झालं ती मला घेऊन गेली. मी म्हटलं अरे कुठे नेतेस तू, मला सांगता तर काय ते क्लू दे, ते काही देईना मला ती. आणि नंतर डायरेक्ट इथे जाऊन उभी राहिली आणि मला म्हणाली तुला ना इथे आणलं. म्हणजे इथे मी एवढं शॉक झाली. मी म्हटलं इथे तू आणलंस ताजमहल हॉटेलमध्ये, मुंबईच्या मोठ्या कुलाबाच्या. ते पण लंचला घेऊन गेली ती मला. मी ऍक्च्युली मला कळलं हे तुम्ही जेव्हा एक मोठी प्लेस म्हटलं ना, कारण की हा. सगळ्यांचं स्वप्न असतं ना की ताजमहलला जाऊन ऍटलीस्ट चहा हो. तरी प्यावा. ओके, मी हीच कल्पना केली की निदान तो चहा पण तिथे 650 पासून 1000 पर्यंत चहा असतो. आणि एक डिश तिथली 2500 3000 असते. मी तर आपण ते एवढंच फक्त चहासाठीच बोलणार ना. तर हम्म. मला एवढं शॉक झालं ना, मी म्हटलं अरे पूजा, मी तर हे 2 दिवसापूर्वी फक्त कल्पना करून विसरून पण गेली होती. सही. आणि मी म्हटलं अरे पप्पा यायला पाहिजे होते, कार्तिक यायला पाहिजे होते. म्हणतो ती मला म्हणते कशासाठी, हा सरप्राईज तुझ्यासाठीच होता. तुझीच कल्पना होती ना, मग तुला सांगितलं तू चालीस. माझे मिस्टर रेडी सुद्धा झाले होते यायला. फक्त त्यांचं काही काम निघालं म्हणून त्यांचं कॅन्सल झालं. वाव, ग्रेट. असं मी तुम्हाला शेअर करायचं होतं, मी म्हटलं एकदा सांगेन तुम्हाला. खूपच छान. नाही, माझंही हम्म. स्वप्न आहे. मी माझ्या मिस्टरांना म्हटलं की नाही, आता एक दिवस आपण ताजमहलला जाऊ, जेव्हा मुंबईला जाऊ तेव्हा. हो खूप छान आहे, कधी आम्ही असं मोठ्या आतमध्ये. मोठ्या हॉटेलमध्ये जाता ना, तर तिथलं एखादं म्हणजे कुठलं तरी एखादं हे असतं, म्हणजे एक अबंडन्स फिलिंग असते ना ती. येस, हा ते एकदम. आणि मला ती म्हणाली पण तू कपडे पण व्यवस्थित, आपण कसं साधं ठीक आहे ना, असो असो. तिने मग कपड्यांपासून तू अशी लुक पण छान यायला पाहिजे. मी तू लग्नाला घेऊन जातेस का, मला कुठे घेऊन जाते. तू चल म्हणते, तुला तुझ्यासाठी स्पेशल आहे काहीतरी. मी म्हटलं ठीक आहे चालेल. पण तू खूप आम्हाला आतून पण फिरायला वगैरे देत नाही अशी परमिशन आतमध्ये पूर्ण ताजमहल बघायला. पण आम्हाला दोन्ही ठिकाणी फिरायला मिळालं. वाव, ग्रेट. आम्ही दोघेच गेलो माझ्या, खूप आता छान एक वाटलं. दिवस स्टे करायचं म्हणून जायचं तिथे. हा, ते पण मी तिथे असताना तिथे मी हे केलंय. मी एक दिवशी स्टे साठी सुद्धा येणार आहे. यस यस यस. असं. बहुत बढ़िया, बहुत ही सही. थँक्यू. यस. मी म्हंटल एकदा शेअर करायचं होतं. मी म्हटलं मला काही वेळ मिळत नाही, तर आता तुम्ही मॅडमला सांगूया. हा. 9:31 खूप झाले, आज कोणीच जॉईन नाही झालंय. धन्य. विसरले वाटतं सगळे. मला मेसेज टाकावा लागेल. टाकते, मी मेसेज टाकते. हा टाक. आता मी आहे ना ट्रॅव्हलिंग मध्ये ट्रॅव्हल करते. ट्रॅव्हलिंग मध्येच मी रेकॉर्डिंग बंद करून करतो. ठीक आहे. येस.